तर विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वी विद्यार्थी मित्रांनो, 2026 बोर्ड परीक्षा जी आहे, ती आता तुमची लवकरच स्टार्ट होणार आहे. तर ती बोर्ड परीक्षेच्या स्टार्ट होण्याच्या आधी एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, महत्त्वाची बातमी आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून ती न्यूज जर तुम्हाला कळली, तर तुमचा 100% फायदा होणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एकदम इम्पॉर्टंट न्यूज आहे. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून 10वी-12वीच्या अपडेट्स या फ्रीमध्ये या यूट्यूब चॅनलवरती मिळत राहतात. आपल्याकडे रिझल्ट लागेपर्यंतच्या संपूर्ण तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळते आणि त्याचबरोबर एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर, इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपरच्या आदल्या दिवशी आपण टाकत असतो आणि त्याच्यातले 100% क्वेश्चन्स येतात म्हणजे येतात. याचा प्रूफ व्हिडिओ देखील आपण टाकत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमचा फायदा होणार आहे. नोटिफिकेशन लवकर येईल. विद्यार्थी मित्रांनो, पहा, तुमची तोंडी परीक्षा 10वीची असेल. 10वीची तोंडी परीक्षा जी होणार आहे ती ती होणार आहे 2 फेब्रुवारी. ठीक आहे, 2 फेब्रुवारीला 10वीची परीक्षा स्टार्ट होणार आहे. 2 फेब्रुवारी आणि 12वीची जी आहे तर ती स्टार्ट होणार आहे 23 जानेवारीला. तर विद्यार्थी मित्रांनो, या 2 परीक्षा तोंडी झाल्यानंतर तुमचे फायनल पेपर असतात. ठीक आहे, पण त्याआधी सरकारने एक निर्णय घेतला आहे. आपण या ठिकाणं आता तोच न्यूज पाहूया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणं. आता पहा, ठीक आहे. आता जे एस-एस-सी आहे, ठीक आहे. एस-एस-सी आणि एच-एस-सी म्हणजे 10वी-12वीच्या बोर्डाच्या सर्व विद्यार्थ्यांना अपार आय-डी म्हणून तुम्हाला शाळेत देखील सांगितलं असेल. पण याची एक महत्त्वाची माहिती सांगतो मी. वर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. पहा, ही नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील काळात अडचणींना सामोरे जावे लागू शकते. पहा, त्यामुळे ही माहिती प्रत्येक पालकांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. तुमच्या मित्रांना देखील व्हिडिओ शेअर करून टाका. ठीक आहे, जेणेकरून त्यांना देखील माहिती होईल. पहा, अपार आय-डी म्हणजे काय? तर ॲटोमॅटेड म्हणजेच काय? ॲटोमॅटेड परमटेड अकॅडमिक अकाउंट रजिस्टर आहे. म्हणजे याच्यात एक ऑनलाईन डाटा राहतो. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, सगळं हे जग ऑनलाईनचं झालेलं आहे. आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे. तुमचं रेशन कार्ड जरी असेल तरी ते ऑनलाईन झालेलं आहे. त्यामुळे तुमचं हे बोर्डचा निकाल जो आहे तो ऑनलाईन करण्यात येणार आहे. म्हणजे सगळी माहिती तुमची जी आहे, तुम्ही 10वीला कोणत्या साली होते, तुमचं हॉल तिकीट सहित निकाल, रिझल्ट वगैरे मार्कशीट सहित हे कशाच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन दिसणार आहे, तर ऑटोमॅटेड परमटेड अकॅडमिक अकाउंट रजिस्टर. हा एक काय प्रकारचा शैक्षणिक ओळख क्रमांक आहे. म्हणजे तुमचं जसं आधार कार्ड क्रमांक असतो तसा असा ओळख क्रमांक येईल, जसा आधार क्रमांक. पहा, त्यानंतर तसाच अपार आय-डी विद्यार्थ्यांना शैक्षणिक आयुष्याचा डिजिटल ओळख क्रमांक ठरवणार आहे. म्हणजे पुढील शिक्षणासाठी, जसं की आता तुम्ही 12वी होईल तुमची, 12वी नंतर किंवा 10वी नंतर तुम्हाला डिप्लोमा करायचा आहे, 12वी नंतर इंजिनिअरिंग करायची, तर पुढे तो अनिवार्य आहे. त्यामुळे आत्ताच तुम्हाला तो काढावा लागणार आहे. ठीक आहे, पहा या रेकॉर्ड पहा, 10वी 12वी पदवी पदव्युत्तर शिक्षण, सगळं शिक्षणसाठी ते लागणार आहे. ठीक आहे, पदवी पदव्युत्तर म्हणजे डिप्लोमा, डिग्री, इंजिनिअरिंग सगळं. पण पहा आता नोंदणी अनिवार्य आहे. या नोंदणीशिवाय पुढे डिजिटल गुणपत्रिका, पहा, डिजिटल गुणपत्रिका मिळणार आहे तुम्हाला. त्याचबरोबर प्रवेश प्रक्रियेत किंवा शिष्यवृत्ती मिळण्यास अडथळा येऊ शकतात, जर हा आय-डी नसेल तर. त्यामुळे याची गांभीर्य घ्यायचं आहे सर्व पालकांनी, विद्यार्थ्यांनी. आणि विद्यार्थ्यांची गुणपत्रिका थेट डिजिटल क्रमांकामध्ये डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार. पहा, आता गावाकडचे लोकांचं कसं असतं की हरवली आहे असं तसं, मग ते हरवल्यानंतर परत भेटत नव्हतं. पण आता हे डिजिटल तुम्हाला राहणार आहे. हे तुमचं गुणपत्रिका म्हणजे तुमचं मार्कशीट, तुमचं हॉल तिकीट पण राहणार आहे. तुम्ही कोणत्या साली काय होते, कोणत्या साली 10वीला होते, कोणत्या साली 12वीला होते, 12वीचं हॉल तिकीट, 12वीचं मार्कशीट, 10वीचं मार्कशीट, हे सगळं रेकॉर्ड तुमचं ऑनलाईन राहणार आहे. ठीक आहे, पहा आता यासाठी काय बोर्डाकडून काय स्पष्ट करण्यात आलेलं आहे की फेब्रुवारी-मार्च 2026च्या जी आता 2026ची परीक्षा आहे, एच-एस-सी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपार आय-डी अनिवार्य आहे. तुम्ही काढलं नसेल तर काढावं लागणार आहे. ठीक आहे, या नोंदणीशिवाय पुढे डिजिटल उत्तरपत्रिका मिळणार नाही. ठीक आहे, शिष्यवृत्ती मिळणार नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने हे आहे. पण हे कशासाठी केलं आहे सरकारने, तर हे ग्रामीण भागातील अनेक पालक काय आजही मार्कशीट, दाखले, प्रमाणपत्रे याची फाईल सांभाळून ठेवण्यासाठी झगडतात. पूर, आग, स्थलांतर, त्यामुळे ते अनेक कागदपत्र हरवतात. अपार आय-डीमुळे ही काय सगळी चिंता संपणार आहे. म्हणजे हे ऑनलाईन डिजिटल दिसणार आहे सगळे कागदपत्र. ठीक आहे, विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक रेकॉर्ड एकाच ठिकाणी सुरक्षित राहतील. कॉलेज प्रवेश, स्पर्धा परीक्षा त्यांना शिष्यवृत्ती घेण्यास फायदा राहणार आहे. पहा, सरकारने तुमच्यासाठी हे अपार आय-डीचं आणलेलं आहे. पहा, आधी तुम्हाला ते एक डिजी लॉकर म्हणून होतं. ठीक आहे, डिजी लॉकरमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसत होता, पण आता हा तुमचा आधार कार्डसारखा अपार आय-डी आहे. अपार आय-डी, ठीक आहे, तो काढायचा कसा हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल, किंवा तुमच्या शाळेतर्फे देखील तुम्ही तो काढू शकता.
पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तो आयडी जसा काढायचा आहे त्याची प्रोसेस तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजून जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करू नका. मी एक चांगली कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.